वाढत्या वाहनांची संख्या पाहता पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसांदिवस गंभीर बनलाय। त्यातच अनेक वेळा पुणे शहरातील जे सिग्नल्स आहेत ते बंद पडतात आणि यांना दुरुस्त करण्याची जबाबदारी ही अर्थातच महानगरपालिकेची आहे। त्यासाठी देखील वाहतूक पोलिसांना महानगरपालिकेमध्ये खेटे घालावे लागतात, विनंती करावे लागतात, मात्र तरी देखील अनेक सिग्नल दुरुस्त होण्यासाठी विलंब लागतो। यातूनच सुटका व्हावी यासाठी खुद पालकमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि त्यात असा हा प्रस्ताव मांडण्यात आलाय की हे जे सिग्नल्स आहेत याची दुरुस्ती देखील पोलिसांनीच करावी, अर्थात वाहतूक पोलिसांकडेच असावी, जेणेकरून जर हे सिग्नल बिघडले, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर लवकरात लवकर ते दुरुस्त होतील आणि ज्या पद्धतीने ते ऑपरेट व्हायला हवेत त्या पद्धतीने ते ऑपरेट होतील। यासाठीच हा प्रयत्न, हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। खरं तर पुणे शहरात 350हून अधिक असे मोठे मोठे चौक आहेत ज्या ठिकाणी हे सिग्नल्स आहेत, बरेचदा हे बंद पडतात, अर्थात पावसात देखील यामध्ये काही तांत्रिक बिघाड होतो, मात्र लवकरात लवकर हे दुरुस्त व्हावे, नीट व्हावे हाच प्रयत्न आहे आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, त्यांचा हा सगळा प्रवास सुखकर व्हावा यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत। आता जरी आपण या चौकात बघितलं तर जे वॉकिंग सिग्नल आहेत, अर्थात पदचारी जे लोक जातात ते सिग्नल अजून देखील बंद आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने लोकांना त्रास सहन करावा लागतो। याच त्रासातून पुणेकरांची सुटका व्हावी हाच हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।